स्पर्धेचं शुभ आयोजन जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळालं आणि संविधानाला वंदन करून विशेष करून या स्पर्धेची सुरुवात जे आपल्याला पाहायला मिळाले आणि मागील 4 रजनीमध्ये अतिशय दर्जेदार खेळ जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळाला आणि आज अंतिम रजनीमध्ये अगदी मोठमोठे संघ जे या मैदानावर उतरलेत आणि आज वाघोबा ग्रुप कसरळीच्या मैदानावर आपल्या खेळाच्या माध्यमानं या सर्व काही गोष्टीच्या हँडल करताना पाहायला मिळतात. प्रतीक आणि पार्थ अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळते. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून विवेक या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. अनुभव, जोश आणि होश या सर्व काही गोष्टी तुम्हाला आता या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि कॅलिबर संघ आहेत दोघे, परंतु खेळाच्या माध्यमानं आपण नेहमीच म्हणतो खेळाल तर वाचाल आणि कशा पद्धतीने खेळ होईल, परंतु बॅटल हे मात्र रंगणार आहे. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना दोन संघ आमने सामने जेव्हा येत आहेत तेव्हा सुनामी ही येणारच आणि खऱ्या अर्थाने खेळाच्या माध्यमानं आता तो भूकंप मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतो. म्हणून आमचे प्रेक्षक राजे देखील सुसज्जित झाल्यात ही मॅच पाहण्याकरिता. प्रतीक आणि पार्थ अशी सलामीची जोडी, तर विवेकाला पण पाहता हे पहिलं षटक हाताळण्याकरिता. टाइम इज नाव ऑन. वेळ इथून सुरू होईल. विवेक आहे इथून पहिलं षटक हाताळण्याकरिता. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक स्थित आहेत. वाईडिश कॉकॉनस सीमारेषा लगत एक क्षेत्ररक्षक सीट ठेवला गेलाय. तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ. ऑन साईडला परावर्तित करायचं होतं जरूर, परंतु बॉडी लाईनला चेंडू कुठेतरी आदळून सरळ निघून गेला. फ्लाय स्लिपच्या दिशेने अगदी तडमानमध्ये फील्ड होईल. धाव घेण्याचा मानस नाही. या पहिल्या चेंडू इथून निर्धाव स्वरूपाने जे इथून पाहायला मिळते टीम भक्ती 11 दांडी हा संघ आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस जरूर होता, परंतु कुठेतरी पुन्हा एकदा ही गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीने होते. लेफ्ट हँडर गोलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा नॅचरली स्विंग आहे या गोलंदाजांकडे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हलकासा आतमध्ये देखील येईल, बाहेरच्या दिशेने देखील जाणार आहे आणि तेच विवेकच्या माध्यमानं कटरचा चांगला उपयोग केला जातोय. फिंगर रोल केले जातात. चांगल्या पद्धतीची लेंथ आणि लाईन जे आतापर्यंत मेंटेन केले. प्रत्येक बीट होत असताना सरळ दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाने डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख. अगोदरच्या ज्या लेंथ आपण पाहिल्या ना कुठेतरी मागे होत्या, यावेळेस पाहतच राहिले प्रतीक. विवेक दवणे काय जबरदस्त पद्धतीची गोलंदाजी. अनुभव आहे आणि गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर धावतायत, पळतायत. सर्व काही गोष्टी त्यांच्या माध्यमानं कशा पद्धतीने प्रेशर मध्ये गोलंदाजी करायची आहे, कशा पद्धतीने पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करायची आहे, सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. तिन्ही चेंडू जे दाखवले जात आहेत. फिरवला, पुन्हा एकदा फिरवले या चेंडूला आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. गोलंदाजी परिपक्वतेने होते आणि फलंदाज थोडेसे निष्फळ ठरत असताना प्रतीक आपण पाहताय हातभर वळण आहे, ज्याला आपण म्हणतो ना 45 डिग्री, त्या पद्धतीने चेंडूचं हे वळण पाहायला मिळतंय. विशेषतम ही गोलंदाजी होत असताना अतिशय सुंदर. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. एकही धाव आतापर्यंत स्कोर कार्डवर नाहीये. सरबाटचा उपयोग केला जाईल. आता चांगला स्ट्रोक आहे. मिड ऑफ क्षेत्रात चेंडू लॉंग ऑफला निघून येईल. सीमारेषा पार. आता चांगला फटका आहे. 4 चेंडू डॉट झाल्यानंतर 5व्या चेंडूवर मिळतील प्रतीकच्या बॅटमधनं या 4 धावा. चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्येला देखील झाली आहे सुरुवात 4 या अंकाने. बॅकअप दी लेंथ आहे. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केला जाईल. ही लेंथ थोडीशी चुकीची होती आणि प्रतीक सोडणार नाहीये. 4 चेंडूंमध्ये वर्चस्व होतं विवेक दवनेचं, परंतु 2 चेंडूकडे प्रत्युत्तर दिलं प्रतीकने देखील. लॉंग लेग सीमारेषा पार, लॉंग हिट, षटकार 6. चा इशारा देखील आलाय मैदानाच्या दिशेने. आता इथून 6+1 7 बहुमूल्य आणि अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर मिळत असताना आणि धावफलक जे जाऊन पोहोचले एकंदरीत 11. खाली राहिला हा चेंडू थोडासा अगदी आपण पाहता टप्पा पडल्यानंतर उडालाच नाही आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. चांगली सुरुवात जरूर झाली होती विवेक दवनेकडनं. तदनंतर प्रतीककडनं देखील प्रत्युत्तर मिळालं. एक चौकार, एक षटकार जो विशेष करून इथून पाहायला मिळतोय. 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. टीम नवापूर 11 हा संघ. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर दुसऱ्या षटकाच्या दिशेने.
चला टीम चांदीप संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. 11 अंकांवर धावफलक. जादुरी किदाई 11 रन्स ऑन अ कार्ड. दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर कुणाल अंबिरे या गोलंदाजाला आपण पाहताय. नवापूर 11 हा संघ जो मैदानाच्या दिशेने आपण पाहता बॅटिंग करत असताना सुरळीत पद्धतीची सुरुवात झाली होती विवेक दवनेकडनं, परंतु 2 चेंडूची लेन, एक पुलर लेंथ होती, त्यावर सरळ बॅटचा उपयोग केला गेला. तो 4 धावा आला आणि एक बॅकअप दिले, त्यावर षटकार. अक्रॉस बॅटने खेळण्याचा जरूर मानस आहे. आता पंच देखील चेक करतील वाईट लाईन. तिसरे पंच येतील आणि आता इथून चेक केलं जाईल. 11 धावा आहेत आतापर्यंत या स्कोर कार्डवर. 11 रन्स ऑन अ कार्ड. चांगल्या पद्धतीची सुरुवात जी विशेष करून इथून पाहायला मिळाले होते आणि कुठेतरी आता व्हाईट लाईन जी चेक केली जाईल. बोला जरा तुम्ही पण लक्ष द्या जरा. बोलो त्याला सांग पटकन ये ना परत जा. मला माहिती फेर आहे पण आता काय ते पंच देऊन द्यावा ना. कोण आहे एम्पायर? म्हणजे चेक कर पटकन ना जा. इट्स अ व्हाईट बॉल. ऍक्शन रिप्ले थेट आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर व्हाईट लाईन आणि त्याच्या वरड हा चेंडू निघून जातोय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 12 रन्स. स्विच हिटचा फटका दर्जेदार आहे. बाकडा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. एका टप्प्याअखेर सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 4 चौकार. एक चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि धावगतीची जाऊन पोहोचते एकंदरीत 16 या अंकांवर. दर्जेदार स्ट्रोकची निवड यावेळेस पार्कच्या बॅट मधनं. सीधे उंगली से घिना निकले तो उंगली करनी पडती है तेडी. आणि जिथून अगदी स्विचचा फटका तो लागला स्वीट. प्रतीक आणि पार्थ पोटेन्शियल आणि क्षमतापूर्ण फलंदाज आहेत. नवापूर संघाकडनं जे इथून पाहायला मिळतात. कुणालच्या अगेन्स्ट कुठेतरी आपण पाहता इथून स्विचचा फटका दर्जेदार पद्धतीने फॉलो केलं. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहत आहे, परंतु गोलंदाजाने देखील फॉलो केलं. ही लेन पहा. कुठेतरी पाहिलं की सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजाच्या माध्यमाने. लेन जास्तीत जास्त बाहेर आदळली आणि चांगल्या पद्धतीने यस्टनच्या मागे हे वर्क पाहायला मिळते. डॉट बॉल. 16 या अंकांवर धाव फलक जादुरी किदाय 16 रन्स ऑन अ कार्ड. चांगली लेन पॅकअप दिली, हाताळली गेली. सरळ ऑन साईडला खेळण्याचा मानस जरूर झाला. निघून जाईल चेंडू यस्टनच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल जो इथून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि धावगती एकंदरीत 16 या अंकांवर स्थित आहे. या पहिल्या इनिंगचा खेळ जो आपण विशेष करून पाहताय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. फुलटॉस मिळाला आणि फुलटॉस वर यावेळेस होईल फुलटॉल वसूल. जसं कनेक्शन बनलं ना, मोहर उमटवली होती या चेंडूकडे. का फटका षटकारामध्ये जाणार. गुड शॉट 6. च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 22-22 या अंकांवर. फुलटॉस मिळाला. फुलटॉस वर झाला फुलटॉल वसूल आणि फार मोठा अगदी हा षटकार जो पाहायला मिळतोय. लॉंग डिस्टन्स गाठणारा लांब पल्ल्याचा पारच्या बाट मधनं. 22-22 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे.
22 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे 22. 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु हातातनं चेंडू निसटला आणि थेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल. 6 धावेंकरिता गुड शॉट. बॅक टू बॅक षटकार येतात आणि धावगती जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर. पारच्या बॅट मधनं चांगले स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळत आहेत. 28 रन्स कार्ड. 28 या अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. खोलवर लेन सरळ चेंडू येस त्यांच्या मागे. षटक होईल समाप्त आणि निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. 28 रन्स कार्ड. चांगल्या पद्धतीची गती आणि अगदी अॅक्युरेसी पद्धतीने अगदी हा चेंडू हाताळला गेला बरोबर बुंद्यात. परंतु चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक प्ले देखील होत आहेत. प्रतीक आणि पार्थ एकाच राशीचे दोघे खेळाडू जे मैदानावर आहेत. 28 रन्स ऑन अ कार्ड. 28 या अंकांवर हे धावफलक टीम नवापूर 11 हा संघ. संघ देखील उपस्थित झाल्यात. व्हेरी वेलकम. जय हेमेंद्र आपलं देखील स्वागत. 28 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 28 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर. चला घाई करा. हे षटक हाताळण्याकरिता अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. समीर तामोरे या गोलंदाजाला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. दोन सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने आतापर्यंत सुरळीत पद्धतीने खेळत आहेत. म्हणून म्हटलं की पोटेन्शियल आहे आणि क्षमता देखील आहे या दोन्ही खेळाडूंकडे. आणि चांगली सुरुवात प्रतीक आणि पार्थच्या माध्यमानं चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप ती देखील बिल्ड झालंय. समीर तामोरे जसा स्विंग झाला तसाच मात्र लपेटलं या स्ट्रोकला. वड शॉट. मिड विकेटला क्लिअर करणारा प्रतीकच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहार. षटकार 6. प्रहार आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल टीम नवापूर 11 हा संघ. 34 फॉर नन. चांगली सुरुवात. काय फटका सजवला होता. जसा स्विंग झाला ना अक्रॉस द बॅटने खेळला आणि लपेटलं या स्ट्रोकला आणि मिड विकेटला क्लिअर केलं या चेंडूला. अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 34 34 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. समीर थोडासा विचार विनिमय जरूर करावं लागेल कारण की आता धावा थोड्याशा फोर्सने पुढे जात असताना आणि चांगली बॅटिंग प्रतीक आणि पार्थ कडनं जी पाहायला मिळते. शरापासनं थोडीशी लेंथ बाहेर जरूर आहे. पंच वळतायत. वाईटचा इशारा. पंचांचे दोन्ही हात यावेळेस झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 35 35 या अंकांवर. हे स्कोर कार्ड जे इथून पाहायला मिळते. इनिंग समाप्त झाल्यानंतर विजयी संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षेच्या बरोबर समोर यायचंय. खोलवर लेंथ होती. थोडंसं अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय. जरूर रिस्पेक्ट दिली जाते. एक सिंगल दाबेल आणि एक सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 36 36 या अंकांवर. विजयी संघ तेजल वालिव मितांशी ट्रेडर्स टेंभिवली संघ. शिवशक्ती वरोर कार्तिक किलेवन संतोष भवन आणि विजयी संघ असे लॉर्ड्स जे टाकले जातील यानंतर सेकंड हाफ. खाली राहिला चेंडू थोडासा अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस जरूर झाला. थोडेसे सरप्राइझिंग त्या दिशेने पार्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि 36 या अंकांवर हे धाव फलक जे आतापर्यंत इथून पाहायला मिळत आहे. मधुकरजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत असताना आणि त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. 36 कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु पंच इथून वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने
37 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 37 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. अक्रॉस बाटने खेळण्याचा मानस. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. फॉलो थ्रू समाप्त केल्यानंतर अगदी स्कोर लेगच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाते आणि जोपर्यंत चेंडूला अजून फेकी केली जाईल सिंगलला डबल आणि डबलला तिसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर प्रतीक अँड पार्थ. चांगल्या पद्धतीचे अगदी धाव यावेळेस एकवटल्या जात आहेत आणि या 3 धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 4-0. 40 या अंकांवर टीम नवापूर 11 हा संघ. अतिशय चांगली बॅटिंग. सुरुवातची थोडीशी खामोशी बरीच जरूर झाली होती. सुरुवातीचे 4 चेंडू पहा जे अगदी विवेक दवनेने हाताळले होते. 4 चेंडू निर्धाव. तदनंतर एक चौकार आणि जो षटकार आला त्याने मोमेंटम थोडंसं शिफ्ट झाला आणि म्हणूनच दुसरं षटक ज्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या धावा जरूर बनल्या. सरबाटचा उपयोग केला जाईल. काय कनेक्शन आहे आपलातून. टायमिंग लावले चेंडूला पंख आणि धाडलं जाईल लांबच लांब. षटकार 6. यावेळेस पाहायला मिळतं या 6 धावा मिळणार आहेत. ड्राईव्हचा फटका जो इथून पाहायला मिळतोय. बॅकफूट पंच इथून थ्रू दी कव्हर्स खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला अजून फेकी केली जाईल 2 धावा मिळणार आहेत आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा. आणि कुठेतरी आता पाहू शकाल एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा मिळतात आणि जवळ या 6 धावा ज्या स्कोर कार्डवर अधोरेखित होणार आहेत. काय घटित झालं पहा. कुठलाही अगदी क्षेत्ररक्षक नव्हता बॅकअप करता. चेंडूने घेतलं वळण. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पाहतच राहिला. कोणाच्या हात डोक्यावर कोणाचे हात कमरेवर. दैव देता आणि कर्मनत या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. धावगती 50+ 52 या अंकांवर टीम नवापूर 11 हा संघ स्ट्रॉंग आणि मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कुठेतरी गेम प्लॅन मध्ये थोडंसं परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. 52 धावा स्कोर कार्डवर आहेत. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार आपण स्लॉग ओव्हरच्या दिशेने. जे अधोरेखित आहे 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. बरोबर 15 मिनिटांमध्ये अगदी ही 3 षटक हाताळली गेलेत. हे शेवटचं अंतिम षटक जे हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर ओमकार या गोलंदाजाला पण पाहत आहे. पाठच्या आतलीकडे जरूर लागली जाते. धावगड्याचा मानस आहे. प्रतीक त्या दिशेने धावत पडत जरूर गेले. ओहो नशीब आणि नशीब जे आज साथ देत नाही असंच म्हणावं लागेल. कुठेतरी भक्ती लेवन दांडी. पुन्हा एकदा पहा कुठेतरी हो सोडल्या होत्या पार्थने. त्याला ठाऊक होतं की मी बाद होणार आहे परंतु पहा त्या दिशेने अगदी फेकीची थोडीशी स्पेर झाली आणि कुठेतरी नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळाली जाते. एक सिंगल धावेल 53 या अंकांवर धावफलक. साजन गिरंदोले आणि पंकज गायकवाड या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यांचं स्वागत भल्या मोठ्या षटकाराने केलं जाईल. काय बॅटिंग आहे प्रतीक कडनं. प्रत्येक चेंडूकडे ते प्रत्युत्तर त्याच्याकडे हा फटका पहा. बॅकफुटला सुसज्जित होते. कुठेतरी लेन थोडीशी डाऊन द लेग जात होते आणि काय बॉटम आडा प्रदीप फ्लिक केलं या चेंडूला आणि सरळ मिळवल्या 6 धावा. षटकार. रिपोर्ट देखील दर्शवले. प्रत्येक अगदी मोठा प्रहार बॉडी लाईन पलीकडे जात असताना अफलातून टायमिंग आणि वैयक्तिक 12 चेंडूकडे 35 धाब्यांवर प्रतीकचा खेळ अप्रतिम. हा ब्रँड आहे नवापूरकरांचा. 59 या अंकांवर धावफलक जे इथून अधोरेखित आहे.
उर्वरित या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्ग तोच असताना म्हणून आजचा दिवस आणि आजची जी रजनी आहे ना ती सोपी नाही आहे. त्याच गोष्टीचे मी उल्लेख नाही केले की परिपूर्ण पिक्चर फ्रेम एंटरटेनमेंट तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर जे पाहायला मिळणार आहे वाघोबा ग्रुप कसरळीच्या या मैदानावर. 59 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ओमकार इथून गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. जास्तीत जास्त लेन बाहेरच्या दिशेने टप्पा पडल्यानंतर पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर पाहायला मिळते 60 या अंकांवर. 60 धावा या स्कोर कार्डवर ज्या विशेष करीतून पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग झाली प्रत्येकानं. अगदी आपण पाहताय कीप अँड कंपोज राहतात परंतु शॉर्ट सिलेक्शन काय अफलातून आहे. स्लाइस केले या चेंडूला स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर पॉइंट मध्ये परंतु चेंडूची हाताळली अगदी जी होऊ शकली नाही. बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धाब्यांमध्ये परावर्तित. गुड शॉट चौकार. या 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 64 या अंकांवर. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नवापूर 11 संघ मार्गस्थ झालाय. पुन्हा एकदा लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. ठाऊ काय प्रतीकला त्याची रेंज आणि त्या पद्धतीने इथून खेळ होत असताना आणि याला आपण म्हणू शकाल ना की गेम अवेअरनेस सो फार महत्वाचा आहे. आणि इनिंगला कशा पद्धतीने बिल्ड केलंय प्रामुख्याने सुरुवातीला त्या अगदी स्ट्रगल मध्ये पाहू शकलात आपण विशेष करून प्रतीकला. परंतु तदनंतर एक चौकार जो आला ना त्याने कॉन्फिडन्स वाढला आणि जिथून आता आपण पाहताय की 13 चेंडूकडे 39 लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. आता इथून आपण पाहताय सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे चेक केलं जाईल. आता पुन्हा एकदा व्हाईट लाईन आणि नो आहे की नाही. पॉपिंग क्रीजचा चेंडू बाहेर पडलाय की नाही या सर्व काही गोष्टी आता ज्या पाहिल्या जातील न्याहाळल्या जातील. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच विजय भोईर इथून बिझी होतील. बिझी होत आहेत मनीषजी निजाई देखील आपण पाहताय. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर येईल आणि धावगती जाऊन पोहोचेल 66 या अंकांवर. आणि आतापर्यंत पार्टनरशिप एकही विकेट गेली नाही आणि चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप. खोलवर लेंथ आहे बरोबर बुंद्यात हाताळली परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाईल आणि यावेळेस पोहोचलेत की नाही. पुन्हा एकदा तिसरे पंच बिझी होणार आहेत. सातत्याने दोन्ही चेंडूकडे आपण पाहता आता रेफर केलं जाते पंचांच्या माध्यमाने देखील कारण की क्लोज कॉल आहे ज्याला आपण म्हणतो ना टच अँड गो. आणि त्या पद्धतीने कारण की प्रत्येक विकेटने धावत पडत जरूर सुटले होते. जिथून आता आपण पाहू शकाल की कशा पद्धतीने या चेंडूची हाताळली आणि निर्णय येईल आपल्यापर्यंत. फलंदाज आउट. धाव अपुरी राहिले. कुठेतरी आपण पाहताय ऑन स्क्रीन पुन्हा एकदा ते दाखवलं जाईल. दुसरी धाव घेण्याचा मानस जरूर होता आणि त्या दिशेने दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला यावेळेस बाद व्हावं लागेल परंतु प्रत्येककरिता टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय अप्रतिम खेळ जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. मनोरंजन जे परिपूर्ण पाहायला मिळालं आणि वैयक्तिक 40 धाब्यांवर तो बाद होत असताना चांगली बॅटिंग. 4 अगदी षटकार त्याच्या बॅटमधनं आणि 2 चौकाराच्या साहाय्याने रनआउटच्या सोबत स्ट्राईक रेट पहा 285.67. वैयक्तिक 40 धाब्यांवर प्रतीकचा एक चांगला खेळ यावेळेस झालाय समाप्त. आहे चला टीम चांदीप संघाचा कर्णधार. चला प्लीज आपण संपर्क साधा लवकरात लवकर. मोठा प्रहार जरूर करायचा आहे त्या दिशेने. पुन्हा एकदा आपण म्हणू शकाल की आणखी एक सॅक्रिफाईस विकेट जाईल डेफिनेटली. साहिल जरूर आले होते मैदानाच्या दिशेने. पार्थला स्ट्राईक घ्यायची होती आणि इथून पुन्हा एकदा फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का धावचीच्या रूपाने फलंदाज बाद.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. मोठा प्रहार समोरच्या दिशेने, अप्रतिम बॉटम आर्टचा उपयोग, लॉंग ऑन ला क्लिअर करणारा परिपक्वतेचा हा झन्नाडेदार षटकार आणि स्ट्रॉंग फिनिश आहे. काय बॅटिंग रंगले, अप्रतिम. नवाबपूर 11 या संघाकडनं का बोईसर वरनं आम्ही इथपर्यंतचा प्रवास केलाय हे या संघाने दाखवलं आणि परिपूर्ण त्यांच्या खेळाच्या माध्यमाने इथून विशेष करून ते पाहायला मिळते. 73 दोन्ही बोईसरचे संघ आहेत आणि विशेष करून आपण म्हणू शकाल की या मॅच मध्ये जी बॅटिंग रंगली ना अप्रतिम. प्रतीकच्या बॅटमध्ये 40 धाबा, 14 चेंडूगडी, पारच्या बॅटमध्ये 10 चेंडूगडी, 26 धाबा ज्या नाबाद पाहायला मिळाल्या आणि जी पार्टनरशिप होती ना पहिल्या विकेट करिता ती 67 धाब्यांची होती. 73 धाबा झालेल्या आहेत. 74 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये जिंकण्याकरिता टीम भक्ती 11 दांडी या संघाला. गोलंदाजी समरी आपण पाहताय. विवेकचं एक पहिलं षटक 11 धाब्यांचं जरूर, ज्याची सुरुवात चांगली झाली होती. तदनंतर कुणालचं एक षटक 17 धाब्यांचा राहिला. समीर महागडा ठरला गेला 24 धाब्यांचे षटक. ओमकार एक षटक हाताळलं 21 धाब्यांचं, म्हणजे स्लॉग ओव्हर जे विशेष करून आपण म्हणू शकाल की चिंतेजनकच होती. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 7 धाबा, ज्यामध्ये वाईटच्या रूपाने 6 आणि नो बॉल 1 हाताळला होता. 73 धाबा झाल्यात. येणाऱ्या 24 चेंडूगडी आता जे लक्ष ठेवलं गेलंय ऑनस्क्रीन येईल 74 धावसंख्येचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. दोन्ही मॅच मध्ये, मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की कुठेतरी धावा डिपेंड झाल्या. या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या लागली, कारण की या अगदी 5 दिवसांमध्ये एक गोष्ट तर लिखित आहे, कारण की जो अगदी संघ जास्तीत जास्त धावा बनवेल आणि त्या धावा डिपेंड देखील झाल्यात. आतापर्यंत एकही अशी मॅच झाली नाही की ज्याच्यामध्ये 50 धावा चेस झाल्यात. म्हणून 74 धावसंख्या डिफिकल्टी जरूर आहे, परंतु भक्ती 11 दांडी संघ हा देखील कमी नाही आहे, कारण की सेकंड इनिंग मध्ये तितकीच रंगत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून बनून राहा. तुर्तास हलकासा ब्रेक घेऊयात आणि लॉटच्या प्रक्रियेकडे आपण बोलणार आहोत. धन्यवाद. तर आपण या लवकरात लवकर लॉटची प्रक्रिया ती कंप्लीट केली जाते. टीम तेजल वालिव, मितांशी ट्रेडर्स टेंबिवली, शिवशक्ती वरोर, कार्तिक 11 संतोष भवन आणि विजयी संघ लॉटची प्रक्रिया ती कंप्लीट केली जाईल. चला 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि लक्षात असू द्या चालू सामन्यामध्ये असेल तर ती दुसरी मॅच लागणार आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. चला 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. मॅचला देखील सुरुवात होते.
पहिली मॅच असेल सेकंड हाफ मधील मितांशी ट्रेडर्स टेंबिवली आणि शिवशक्ती वरोर. ही पहिली मॅच असणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार. चला आपण मार्गसभा. तदनंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि तेजल 11 वालिव या दोन संघादरम्यान जी लढत पाहायला मिळणार आहे म्हणजेच कार्तिक 11 संतोष भवन संघाला मिळाले बाय आणि तो थेट जाईल तिसऱ्या फेरीकडे. अभिनंदन. सरबाटचा उपयोग जरूर करायचा आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि हा पहिला धक्का बसत असताना टीम भक्ती 11 दांडी या संघाला फर्स्ट विकेट. डाऊन एअर गॉन. बाद व्हावं लागतंय. चला नव्याने बॅटर घाई करा थोडीशी. कुणाल नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार टीम मैतांशी ट्रेडर्स टेंबिवली आणि शिवशक्ती वरोर. टॉसचा कॉल केला जाईल. सेकंड हाफ मधील सामना क्रमांक पहिला. चालू सामन्यातील विजयी संघाला खेळावं लागेल टीम तेजल 11 वालिव या संघाशी. दुसरी मॅच आणि या टीम कार्तिक 11 संतोष भवन संघाला मिळाले बाय. ते तिसऱ्या फेरीमध्ये ते जाणार आहे. दोन्ही अंकांवर धावफलक. जे अधोरेखित येत आहे 2 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून दीपेश सुसज्जित होईल. काय बॅटिंग राहिली प्रत्येककडनं. अगदी पहिल्या इनिंग मध्ये तो खेळ पारच्या माध्यमानं जी मिळालेली 73 धावा तब्बली झालेल्या आहेत. 74 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे या मॅच मध्ये. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे परंतु लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. अॅक्युरसीने व्ही फेकी केली जाते. फेकी हलकीची स्पेअर जरूर आहे. गौतम आकरे एक मोठं नाव. नुकताच अगदी कर्णधाराने उल्लेख केला की 100 धावा एक शतक देखील आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावर. परिपक्वतेचा हा खेळाडू. सुप्रीमो सारखी एक मोठी ट्रॉफी आशिया खंडातील अगदी आपण म्हणू शकाल की सर्वोत्तम स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहू शकलात की खेळणारा दांडी संघ आणि गौतम आकरे अप्रतिम. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका अदा केली होती. ऑनसाइडला बळवलंय स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये. आता दुसरी धाव घेण्याचा मानस जरूर आहे आणि इथून दुसरी धाव परिपूर्ण केली जाईल आणि नोचा इशारा देखील आलाय पंचांकडनं. एक हात झालाय समांतर आणि धाबा देखील आता मिळतील अवांतरच्या रूपाने 2+1. नोचा इशारा आलाय आणि त्या दिशेने आपण पाहताय इझिली पोहोचलेत आपल्या अगदी क्रीज मध्ये गौतम माकरे. आपण पाहताय आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने ऑन आहेत. जर मोठी धावसंख्या बनली पहिल्या इनिंग मध्ये तर या धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो आणि हा पाठलाग करण्याकरिता तुम्हाला त्या माइंडसेटने खेळावं लागेल. गौतम आकरेकडे एक दांडगा अनुभव आहे परंतु आता तो आपणास लाभावा लागेल या मॅच मध्ये कारण की चिर प्रतिद्वंदी तितकाच ताकदीचा आहे. जरी सुद्धा एकाच अगदी विभागातील बोईसर या विभागातून दोन्ही संघ इथपर्यंत आलेत परंतु या मॅच मध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी लाभाव्या लागतील. म्हणून म्हटलं की सायरन वाजलं गेलंय. फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन असतील. गौतम आकरेकडे ती स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर दीपेश. सरबाटचा उपयोग जरूर केलाय. थोडासा चेंडू स्लाइड जरूर झालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेल तर कन्वर्ट झालाय परंतु नुकसान नसणार आहे कारण की फ्री ऑन होता. एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 7 अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 अंकांवर धावफलक. मोठे स्ट्रोक हे तुम्हाला खेळावे लागतील कारण की रिक्वायर 120.10च्या घरामध्ये ऑलमोस्ट म्हणजे प्रत्येक षटकाकडे तुम्हाला 2 ते 3 मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. सिंगल डबलला प्राधान्य ते देखील तुम्हाला तितकंच अधिक द्यायचं आहे. आतापर्यंत 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज पाकप दिले. हाताळली गेली. सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमानं. अगदी डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय की नाही या सर्व काही गोष्टी पंचांच्या माध्यमाने चेक केल्या जात आहेत. फेअर बॉल.
लेंथ बॉल होता आणि बरोबर खांद्या जवळनं आणि कानात जवळनं शिट्टी वाजवत चेंडू निघून गेला. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दीपेश. सर्वांचा उपयोग जरूर केला गेला आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. धावगड्याचा मानस जरूर आहे. पैकी हलकीशी स्वेर जरूर झाली. आता धावगड्याचा मानस जर होता, परंतु गौतम माकरे यांनी नाही म्हटलं. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि धावफलक जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. 1 गडी बाद. मधुकरजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ताने टॉस केला जाईल. सेकंड हाफ मधील सामना क्रमांक पहिला, जिथे मितांशी ट्रेडर्स टेंबिवली आणि शिवशक्ती वरोर दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल. चला टेंबिवली संघाचा कर्णधार, वरोर संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चला घाई करा थोडीशी. 7 अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. 7 रन्स ऑन अ कार्ड. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. या षटकाकडे एक अक्षयाला आपण पाहत आहे. पाठलाग फार मोठा आहे आणि तो आसान नसेल, परंतु मोठे स्ट्रोक हे तुम्हाला कंटिन्युअसली खेळावे लागतील. शेजारी आणि शेजारी दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. दांडी आणि नवापूर फक्त खाडीचा संबंध आहे आणि विशेष करून आपण म्हणू शकाल की परिचित आहेत. कशा पद्धतीने खेळवतो प्रत्येकाचा. शरापासून थोडीशी लेंथ बाहेर जरूर आहे. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड 8 या अंकांवर. जे मोठे स्ट्रोक खेळले ना, त्यामध्ये एक नाविन्य होतं की पीक कशा पद्धतीने केलं लेंथला, त्या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून पाहायला मिळाल्या. ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका. वाईडिश काउकरनं सीमारेषा लगत क्षेत्ररक्षकात पुढे येतील. चेंडूला फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येईल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. चला टीम मितांशी ट्रेडर्स टेंबिवली संघ घाई करा कर्णधार. टॉस करण्याकरिता आपण मार्गस्थ व्हायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 9 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. सरबाटचा उपयोग जरूर करायचा होता. बॅक टू द बॉलर. निर्धाव चेंडूची सांगता. कंट्रोलयुक्त गोलंदाजी होते. आज बरेचसे प्रेक्षक राजे या मैदानावर उपस्थित झाल्यात आणि त्यामध्येच अगदी यंगस्टार शिरसाड नाकाकर ते देखील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. किरण वांगड ऑल टीम, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मैदानाच्या सभोवताली आमचा लाडका प्रेक्षक राजा आज दाटी वाटेने आहे. एक चांगला खेळ पाहण्याकरिता त्या सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा लेंथ अगदी पुढे ठेवली आणि खाली राहिला. कुणाल अगदी आपण पाहताय चेहऱ्यावर थोडस स्मितास्य जरूर आहे. सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि कुठेतरी टप्पा खाली राहिला. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. 10 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सरबाटचा उपयोग केला जाईल. इनफिल्डच्या वर्ण फोर्स करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये पकडले जातील आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. दुसऱ्या हाफ मधील जे सामने होणार आहेत ते 3-3 षटकांचे होणार आहेत. याची दक्षता घ्या प्रत्येक संघाने. धन्यवाद. आयोजकांच्या माध्यमाने या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर धावफलक. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. परिपूर्ण या मॅच मध्ये आता कंट्रोल आहे टीम नवापूर 11 या संघाचं. जी अटॅकिंग फलंदाजी ज्या पद्धतीने झाली होती, पोटेन्शियल क्षमता प्रतिकाडी पार्कच्या मदतीने धावगती 67 जी पार्टनरशिप झाली पहिला विकेट करता आणि तदनंतर शेवटच्या अंतिम चेंडूवर पारच्या बॅटमधून आलेला षटकार. मोमेंटम तिथूनच अगदी निघून गेलं. मितांशी ट्रेडर्स टेंबिवली संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा एकदा आणखी एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. भिवंडी ग्रामीण आणि पालघर. ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. मागचा पाय वाकवला आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दिशा दर्शवली या चेंडूला. चंद्रशेखरच्या बॅटमधनं लेट परंतु थेट हात चौकार. 4.
वेळेस पाहायला मिळतोय ऑन साईडला वळवलं गेलं आणि स्कोरलेग क्षेत्रामध्ये या 4 धावा येतात. परंतु एका फटक्याने काम बनणार नाही. तुम्हाला कंटिन्युअसली प्रत्येक अगदी चेंडूवर आता आघात करावा लागणार आहे. अक्रॉस पार्टने खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर जवळ जास्तीत जास्त सफल झाले होते. चेंडूला सफल करू शकले नाही. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ अद्याप झालाय. टीम भक्ती इलेव्हन दांडी संघ 14 अंकांवर येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल आणि 12 चेंडूकडे आता जे लक्ष तुमच्या समोर असेल 60 धावसंख्येचं लक्ष जे आता इथून समोर असणार आहे. 14 धावा जरूर झाल्यात. 60 धावा अजूनही करायच्या आहेत. म्हणजे जवळ प्रत्येक षटकाकडे आता तुम्हाला 5 मोठे प्रहार हे करावे लागणार आहेत. तिसरं षटक हाताळण्याकरिता इथून सुशांत या गोलंदाजाला आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. 60 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. खुलवर लेन ड्राईव्ह करायचं होतं जरूर. गौतम माकरे मैदानाच्या दिशेने आहे परंतु जी गोलंदाजी झाली ना ती क्षमतेनुसार झाले. कुठल्याही पद्धतीची मुभा दिली नाहीये. कुठल्याही पद्धतीचा लेंथ बॉल जो आतापर्यंत हाताळला नाही. गौतम माकरेच्या अगेन्स्ट बरोबर बुंद्यात गोलंदाजी होते. यॉर्कर यूज केले जातात. कटरचा वापर जो विशेष करून केला गेला आतापर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहताय पुलर लेन डिलिव्हरी. यावेळी चंद्रशेखर पुढे निघाले. धाव घेण्याचा मानस होता आणि इथून विकेट मिळेल. फलंदाज चंद्रशेखरला परतावं लागेल. धावचीच्या रूपाने आणखी एक धक्का. फलंदाज बाद गॉन. खेळूनचा खेळ इथून समाप्त झालाय. धावगती आहे 14 या अंकांवर. चांगल्या पद्धतीने अगदी अॅक्युरसीने गोलंदाजी झाली आणि परिपूर्ण कंट्रोल या मॅच मध्ये टीम नवाबपूर 11 या संघाचं बॅकअप दिले जरूर आहे. हा फटका अधिकाधिक उंच गेलाय आणि स्वतः गोलंदाज या झेल खाली काय जबरदस्त झेल फॉलो थ्रू समाप्त केला. उलट्या दिशेने झेल झालाय कन्वर्ट. गौतम माकरेचा खेळ यावेळेस झालाय समाप्त गॉन. अंकांवर धावफलक अधोरेखित. चला घाई करा थोडीशी. अॅक्युरसीने खेळा. 14 रन्स कार्ड नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने निखिल या फलंदाजाला आपण पाहताय. डब्ल्यू आपण पाहू शकाल. इथून विकेट हॅट्रिकची एक धावचीत झाला ना. एक खेळाडू धावचीच्या रूपाने बाद झालाय आणि म्हणूनच इथून विकेट हॅट्रिक तर नसेल परंतु चांगली गोलंदाजीची सुशांतकडनं आतापर्यंत पाहायला मिळाले. 14 धावा एक तर्फी. हा मुकाबला जो थोडासा वळत असताना असं वाटलं की या मॅच मध्ये त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील जरूर. एंटरटेनमेंट पहिल्या इनिंग मध्ये भरपूर झालं परंतु या दुसऱ्या इनिंग मध्ये कुठेतरी जी फलंदाजी व्हायला पाहिजे होती ती निष्फळ ठरली गेले. 14 या अंकांवर कारण की गोलंदाजी त्याच ताकदीची झाले. टीम नवापूर 11 संघ चांगल्या गेम प्लॅनने उतरला मैदानावर आणि प्रत्येक चेंडू गडे त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात मैदानावर. आणखी एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. काय गोलंदाजी राहिले. मिडन ओव्हर त्याची देखील संधी आहे इथून सुशांतला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक मिडन ओव्हर जी विशेष करून पाहायला मिळाले जरूर. समोरच्या दिशेने अगदी खेळला गेलाय. स्ट्रोक तर चांगला आहे. मिडन ओव्हर तर नाहीये परंतु एक सिंगल धावेल आणि चांगली गोलंदाजी सुशांतच्या माध्यमाने षटकाची होईल समाप्ती. धावगती आहे 15 या अंकांवर. 4 गडी बाद आणि फार मोठा फरक राहिला या मॅचला जिंकण्यासाठी. जवळ 59 धावा या 6 चेंडूकडे तुम्हाला आता पार कराव्या लागतील.
गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजीतून सुसज्जित होईल. ऑन साईडला खेळला जात आहे, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये आणि चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. विश्वनाथजी दवणे अगदी मुख्य मंचावर आहे. थोडेसे नाखुश जरूर असेल कारण की जो परफॉर्मन्स व्हायला पाहिजे होता तो झाला नाही दांडी संघाकडनं. परंतु विशेष करून अगदी प्रत्येक मॅच मनासारखी होईल असं नाहीये कारण की समोरचा संघ देखील विजयाच्या अगदी उमेदीनेच उतरतो मैदानावर आणि चांगला परफॉर्मन्स खेळा फार ते महत्वाचा आहे. आज एक 18 अंकांवर धावफलक जयदोरीगीत आहे. 18 रन्स ऑन अ कार्ड. 3.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. फ्रीटवर एक सिंगल आली, तदनंतर एक सिंगल, पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. 18 धावा या स्कोर कार्डवर. खोलवर यांची पुन्हा एकदा इथून हाताळली जाते. आता फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेशन जे यावेळेस पाहायला मिळेल. जास्त काही शिल्लक राहिलं नाही या मॅच मध्ये आणि इथून एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येते आणि या सिंगलच्या मदतीने धावगती 19 अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ आता इथून शिल्लक असेल फक्त आणि फक्त औपचारिकता. आता या मॅच मध्ये जे विशेष करून इथून पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून सुसज्जित होईल. पाकअप दिले, जास्तीत जास्त चेंडू आदळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणि 1 फॉर देवर असा इशारा देखील दिला जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धावफलक जे पाहायला मिळते. 3.3 चेंडूंचा खेळ जे इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. हलक्याशा हाताने स्टेअर सुरू करायचं होतं, सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातकरणामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. चांगला वेग आहे कश्यपकडे आणि लाईन देखील चांगल्या पद्धतीने मेंटेन केली जाते, परंतु कंट्रोल आहे ना त्यावर थोडंसं वर्क करावं लागेल कारण की 1 ते 2 वेळेस ते कंट्रोल सुट्टा राहिला. पहिला चेंडू जो आपण पाहिला भीमरच्या रूपाने, तदनंतर जास्तीत जास्त आदळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली अॅक्युरसी आहे, वेग बन्नाट आहे आणि त्यामध्ये चांगल्या लाईनवर आणि चांगल्या लेंथवरती गोलंदाजी देखील केली जाते. पुन्हा एकदा पहा, थोडासा सॉफ्ट हँडने खेळण्याचा मानस कारण की ठाऊक आहे या मॅच मध्ये जास्त काही शिल्लक नाहीये आणि भक्ती 11 दांडी संघ ज्या पद्धतीचं अगदी नाव या संघाचं, परंतु या मॅच मध्ये जास्त काही करू शकले नाहीत. सुरुवातीमध्येच कुठेतरी ती फलंदाजी तुम्हाला अटॅकिंग पद्धतीने खेळायचं होतं, थोडेसे डिफेन्सिव्ह झाले कारण की विकेटवर विकेट, डॉट बॉल या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु नवघर 11 संघाचं देखील, माफ करा, नवापूर संघाचं देखील तितकंच कौतुक आहे कारण की या मॅच मध्ये त्यांनी सर्व काही गोष्टी पणास लावल्याने ही मॅच जिंकले टीम नवापूर 11 या संघाने. अभिनंदन अँड हार्ड लक टीम भक्ती 11 दांडी संघ. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. मॅचची समरी आपण पाहताय. टीम नवापूर संघ 73 धावा, ज्या सुरुवातीमध्ये 4 षटकांनी. प्रत्येकची काय बॅटिंग राहिली. 14 चेंडूगडी 40 धावा. पारच्या बॅटमध्ये 10 चेंडूगडी 26 धावा नाबाद आणि जी गोलंदाजी विवेक करणं 11 धाब्यांचं षटक. विवेक धावणे फक्त आणि फक्त एक गोलंदाज जो कन्व्हिन्सिंगली वाटला, परंतु कुणाल, ओमकार आणि समीर तिघे गोलंदाज जे मागणे ठरले गेले आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये अगदी आपण पाहताय कुठेतरी 20 धावसंख्येपर्यंत पोहोचला. एकतर्फी हा मुकाबला आणि गोलंदाजी चांगली झाली. सुशांत, दीपेश, अक्षय आणि कश्यपच्या माध्यमानं नवापूर संघाने ही मॅच 53 धावेने जिंकले. विश्वनाथजी दवणे आपण थांबायचंय. आपला यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर आपण करणार आहोत. टीम दांडी संघाचे एक लेजेंडरी क्रिकेटर ज्यांनी कित्येक अगदी खेळाडूंना घडवण्याचं काम केलं आणि तेच विश्वनाथजी दवणे साहेब. आज त्यांचा हा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य